आज मी तिलारी वॉटरफॉलला आली आहे, जो की गोवा आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर आहे. तर हा जो वॉटरफॉल आहे तो 12 महिने वाहतो. पावसाळ्यामध्ये हा खरं तर बंद असतो, कारण इथं खूप पाणी साठतं आणि हिवाळ्या आणि उन्हाळ्यामध्ये हा चालू असतो. बरेच पर्यटक इथे असतात. तर मी पण आज इथे आली आहे आणि खरं तर हा वॉटरफॉल खूप दरीमध्ये असल्यामुळे ह्याची ट्रेकिंग पण अशी खोल आहे आणि खूप खडकातून जंगलातून ट्रेकिंग आहे. तर या मग आपण जाऊया. बरंच घसरट आहे कारण दगडावर असा पाय ठेवायचा नाही, तर पाय एकदा जर घसरला तर डायरेक्ट वॉटरफॉल जवळच. ओ, घसरला पाय माझा. काय हरकत नाही. वॉटरफॉल जवळच आहे एकदम. आणि माझे मम्मी पप्पा खाली जातायतच, तर भाऊ पण खाली गेलेला आहे. आता शेवटी सगळ्यात मी आहे. तर चला, शेवटची स्टेप आहे. या झाडांच्या मुळ्या वेळ्या त्यांना धरून धरूनच. तरी उन्हाळा म्हणून एवढं हे नाहीये, पावसाळा असलं तर थोडं निसरट असतं. या पप्पा या. ट्रेकिंग करून आली आहे मी. आणि माझ्या मागे जो वॉटरफॉल आहे तोच आपला तिलारी वॉटरफॉल आहे. हार्डली 15 ते 20 मिनिटाची ट्रेकिंग आहे. पण ज्यावेळी मी उतरत होते आणि ज्यावेळी इथं आले, खूप थकवा होता आणि उन्हामुळे पूर्ण घामेघूम झाले होते. पण ज्यावेळी हे दृश्य पाहिलं, मन तृप्त झालं, पूर्ण थकवा निघून गेला आणि खूप जास्त प्रसन्न वाटतंय. एकदम गारवा आहे खरं तर. असं दरीमध्ये असल्यामुळे ना इतकं थंड वाटतं इथे. असं वाटतं इथंच बसावं, कुठं जाऊच नाही. किती सुंदर दृश्य आहे, तुम्हीच बघा. वॉटरफॉल बघून झालेला आहे आणि आता सायंकाळ झालेली आहे, तर माघारी चाललोय आम्ही. परतीचा प्रवास चालू झालेला आहे. मगाशी दरी उतरताना जेवढे घाम्याघूम चालतो त्याच्या डबल घाम्याघूम होणार आहे वरती चढताना. आणि आमच्या पप्पांनी तर चालू पण केलं चढायला. तर चला, चढूया.